महत्त्वाची बातमी कर्जतमधून आहे। कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलानं अक्षरशः हैदोस घातलाय। चालत्या मोटरसायकल स्वारला धडक दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। कर्जतमधल्या श्रीराम पुलाजवळची ही घटना आहे। पिसाळलेल्या बैलानं सकाळपासून अनेकांना धडक दिली आहे। या बैलाला आवर घालण्यासाठी खोपोलीमधील रेस्क्यू टीम पोलिसांनी पाचारण केलेली आहे। बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचं नाव अर्जुन म्हसे आहे। ते संजय नगरमध्ये राहतात। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, या बैलानं दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय। बैल किती पिसाळलाय हे या दृश्यांमधून दिसतंय। कसे प्रयत्न सुरू आहेत या बैलाला सध्या पकडण्यासाठी? नक्कीच प्रज्ञा, सकाळपासून रायगड कर्जत मधली ही जी घटना आहे ती अतिशय भीतीचं वातावरण निर्माण करणारी घटना आहे। कारण कर्जत शहरात जो असणारा जो श्रीराम पूल आहे त्या पुलावर हा जो बैल आहे आणि तो बैल येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धडक देतोय आणि त्या धडकेमुळे एक जो मोटरसायकल स्वार आहे तो या बैलाच्या धडकेमध्ये सापडला आणि त्याच्यामध्ये त्या मोटरसायकलवर 2 जण प्रवास करत होते आणि त्याच्यामध्ये धडक दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक 62 वर्षीय व्यक्ती आहे, अर्जुन म्हसे असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झालाय। शिवाय इतर काही जे नागरिक आहेत ते भयभीत झालेत। अर्जुन म्हसे यांच्यासोबत जो प्रवास करणारा व्यक्ती तो देखील जखमी झालाय आणि या सगळ्या परिस्थितीचा जर आपण संपूर्ण आढावा घेतला तर हा जो बैल आहे तो सकाळपासूनच या पुलाजवळ त्या ठिकाणी उभा आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धडक देतोय। शिवाय पोलीस त्या ठिकाणी देखील त्याला आवरण्याचा प्रयत्न करतात, मात्र कोणालाही अजून आवरता आलेलं नाहीये आणि त्यामुळेच आता पोलिसांनी आजूबाजूची जी रेस्क्यू टीम करणारे काही सदस्य आहेत त्यांना बोलवलेलं आहे। थोड्या वेळातच ही रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल होईल आणि या बैलाला आवर घालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होईल। परंतु ही सकाळपासून जी घटना आहे ती वाहन चालकांना भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे प्रज्ञा। आणि हा जो प्रकार आहे तो खरं तर या श्रीराम पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्या बरोबर आहे। त्यामुळे या बैलाला लवकरात लवकर आटोक्यात आणण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने काय प्रयत्न केले जातात याकडे लक्ष असेल। गणेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।